पाठ दुसरा. बोलतो मराठी. मराठीच्या प्राध्यापिका, भाषातज्ञ आणि लेखिका अशी डॉक्टर निलिमा गुंडी यांची ओळख आहे. त्यांच्या ललित लेखसंग्रह तसंच भाषाविषयक लेखसंग्रह अशी पुस्तकं प्रसिद्ध असून मंथन महिला साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुणे शाखेकडून प्रसिद्ध होणाऱ्या संवेदना या दिवाळी अंकाच्या संपादिका म्हणूनही त्यांनी काम पाहिलं आहे. नवनवोन्मेष शालिनी असे मराठी भाषेचे वर्णन संत ज्ञानेश्वरांनी केलं आहे. मराठी भाषा वळवू तशी वळते. शब्द, त्यांच्यावर दिलेला जोर, क्रम इतकंच काय तर विरामचिन्हांचा वापर यांनी सुद्धा शब्दाचाच नव्हे तर वाक्याचा पूर्ण अर्थ बदलतो. अनेक भाषातील शब्द मराठी भाषेने आपल्यात सामावून घेतले आहेत आणि या प्रवासात ती समृद्ध होत गेलेली आहे. तिचा वापर आपण करत नाही किंवा कमीपणाचे समजतो. आपलं शेपूट गळून पडलं कारण माहितीये तुम्हाला, कारण वापर नाही केला. जी गोष्ट वापरात नाही तिचा विसर पडतो आणि कालांतराने ती नष्ट होते. भाषेचं देखील तसंच आहे. मराठी भाषा ही आपली मायबोली आहे. तिचा विसर पडता कामा नये. या पाठात मराठी भाषेतील विविध शब्दप्रयोगांमुळे विनोदाची निर्मिती कशी होते याचं वर्णन आहे. प्रत्येक शब्दाची एक जन्मकथा किंवा व्युत्पत्ती असते. व्युत्पत्ती कोश वाचल्याने सुद्धा आपल्याला बरीच माहिती मिळते. ढालगज हा शब्द काय किंवा पुराणातली वांगी पुराणात, ती वांगी नसून वानगी आहे हे किती लोकांना ठाऊक आहे? तुम्हा मुलांना हा शब्द किंवा हा वाक्प्रचार सुद्धा किती माहीत असेल मला ठाऊक नाही. पण भाषा हे मनातील भावभावना व्यक्त करण्याचं माध्यम आहे आणि म्हणूनच आपल्या जीवनात भाषेला महत्त्व आहे. भाषा ही सुद्धा छंद आणि उपजीविकेचं माध्यम आहे. तुम्हाला माहित आहे ना? मनातील भावभावनांचे सूक्ष्म अर्थ सौंदर्य आणि चांगली भाषा बोलल्याने व्यक्ती सौंदर्य सुद्धा खुलते. भाषा शिकणे यात वाचन, मनन आणि चिंतन या तीनही गोष्टी येतात. प्रत्येक पाठ आणि कविता, संदर्भ आणि स्थूल वाचनासाठी दिलेले उतारे, काव्यखंड हे सगळं नीट वाचा. मी वर म्हटल्याप्रमाणे बरेच शब्द इतर भाषेतून मराठी भाषेत आले. बनवणे हे हिंदीतून सरळ मराठीत वापरल्यामुळे किती वेगळे अर्थ होऊ शकतात आणि विनोद होतात आपण पाठात वाचलंच असेल ना? मारणे हे मराठीतील क्रियापद किती वेगवेगळ्या अर्थाने वापरलं जातं. वाक्प्रचार, आता खांद्याला खांदा लावणे म्हणजे बरोबरीने मदत करणे आणि खांदा देणे म्हणजे प्रेताला खांदा देणे. म्हणजेच काय तर क्रियापद बदलले की अर्थ बदलतो. अक्कलवान आणि अक्कलेचा कांदा यापैकी कौतुक कुठलं आणि फिरकी कुठली हे भाषेचं ज्ञान आणि वापर असेल तरच कळेल किंवा शब्दकोश वापरल्याने अर्थ कळेल. भाषा ही नदीसारखी प्रवाही असते कारण बाहेरून इतर भाषेतून अनेक शब्द सतत यात येत असतात. संगणकासंबंधी अनेक इंग्रजी शब्द आपण आत्मसात केलेले आहेत. पण गरज नसताना इतर भाषेतील शब्द मराठी व्याकरण वगळून किंवा टाळून वापरू नयेत. शब्दांची व्युत्पत्ती शोधा. पाठात मोरांबाविषयी दिलंय ते वाचलत का तुम्ही? शब्दांचा नेमका उगम कुठून व कसा झाला ते त्यातून कळतं. कद्र, जरा, जर्जर, अनसुया या शब्दांवर जरा लक्ष द्या पाहू. शब्दांचं शुद्ध उच्चारण सुद्धा आवश्यक असतं कारण त्यावर त्यांचा अर्थ अवलंबून असतो. कलेवर हा शब्द पहा दोन वेगवेगळ्या वाक्यात कसा वापरलाय. एकच शब्दरूप पहिल्या वाक्यात विभक्ती रूप आणि दुसऱ्या वाक्यात नाम, यामुळे त्या दोन्ही वाक्यांचा अर्थ भिन्न होतो. आपण आपल्या भाषेवर प्रेम करायचं असेल तर तिची शक्तिस्थळं शोधून जाणून भाषेचा योग्य सन्मान राखायला हवा. जी भाषा आपल्या घरीदारी बोलली जाते, आपल्या भावना व्यक्त करायला जिने आधार दिला आहे, तिच्याशी आपलं जिव्हाळ्याचं नातं हवं.
तिचं जीवनातील महत्त्वाचं स्थान कायम हवं, जी आपल्याला मनातील सूक्ष्म भाव फुलवते, तिचं अर्थसौंदर्य आपल्याला कळलं पाहिजे. विचार किंवा भावना व्यक्त होताना सुंदर शब्द वाक्यरचना केली तर लिखित वा मौखिक भाषा सुंदर वाटते. समृद्ध भाषा आणि त्यातील साहित्य समृद्ध संस्कृतीचे द्योतक असतात. अनेक शब्द परप्रांतीय भाषेतून येऊन मराठी भाषेत रुळलेत ते इतके की ते मराठीच वाटावेत. भाषा समृद्ध व्हावी असे वाटत असेल तर ती सतत बोलली, वाचली, लिहिली गेली पाहिजे. अनेक शब्दांची व्युत्पत्ती आणि वाक्प्रचारांबद्दल माहिती मिळवली की आपल्या ज्ञानात भर पडते आणि मानवी भावभावनांचे अर्थ उलगडले जाऊ लागतात. कृती. पाठाखाली दिलेली कृतीपत्रिका सोडवताना तुमच्या लक्षात येईल की पाठ वाचताना किती आणि काय काय गोष्टी ठळकपणे लक्षात घ्यायला हव्यात. अनेक शब्दास एक शब्द, अनेक वचन, गटात न बसणारे शब्द व्याकरणावर आधारित आहेत. 2. कृती 7 मध्ये तुम्ही तुमचं मत मांडायचं आहे. शहाणे शब्दाचे वेगवेगळे अर्थ आपण गरज नसताना केवळ स्टाईल म्हणून हिंदी किंवा इंग्रजी शब्द चुकीचं व्याकरण वापरून वाक्यरचना करतो आणि प्रचलित असल्याप्रमाणे ते बोलतो सुद्धा. असे का करू नये याबाबत विचार करा. 3. मराठी भाषेबद्दल तुम्हाला काय काय कळलं ते लिहा. अजून काही गोष्टी सांगते, पहा जमतंय का त्या करणं. मराठी भाषा दिनानिमित्त भाषेवरून झालेल्या विनोदाबद्दल ललित लेख लिहा किंवा एखादी छोटी घटना लिहा. स्लीपर या शब्दासाठी सपाता हा शब्द आहे. तसे आणखी शब्द शोधून काढा. मी गुड नाईट म्हणण्याऐवजी काय म्हणते माहितीये? गुड नाईटच्या ऐवजी मी म्हणते सुनिशा व सुस्वप्न. तुम्ही सुद्धा असे अनेक शब्द निर्माण करू शकता. 3. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. सुरेश भट यांनी लिहिलेली ही कविता आणि कौशल इनामदार यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं तुम्ही कंठस्थ करा आणि गा. नंबर 4. दूरदर्शन निवेदिका आणि सूत्रसंचालिका सौ दीपाली केळकर यांचं शब्दांच्या गावा जावे, म्हणी आणि वाक्प्रचार, शब्दांच्या जन्मकथा यापैकी कुठलाही कार्यक्रम पहा किंवा ऐका. आशा आहे या व्हिडिओमधील टॉपिक तुम्हाला समजले असतीलच. अजून पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना शेअर करून पुढील व्हिडिओसाठी आम्हाला प्रोत्साहित करा.